महालक्ष्मी योजनेतून महिलांना मिळणार 3000 व बसचा प्रवास मोफत। राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष शरद पवार। महाविकास आघाडीचे जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारार्थ सेलू शहरातील नूतन विद्यालयाच्या मैदानावर आज जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, माजी आमदार विजय गव्हाणे, महाविकास आघाडीचे उमेदवार विजय भांबळे, किरण सोनटक्के, हेमंत आडळकर, अजय चौधरी, प्रेक्षा भांबळे सह महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते तथा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या भाषणात बोलताना शरद पवार म्हणाले की महाविकास आघाडीच्या वतीने जाहीरनामा तयार करण्यात आला असून लाडक्या बहिणींना महालक्ष्मी नावाने आम्ही योजना केली असून दर महिन्याला 3000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत व महिलांना बसची सेवाही मोफत देणार, तसेच सुशिक्षित बेरोजगारांना प्रति महिन्यात 4000 रुपये देणार। याचबरोबर जातनिहाय जनगणना करणार असून याशिवाय अनेक योजनांचा फायदा महाराष्ट्रातील जनतेला आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून देणार असल्याचे मत सभेच्या दरम्यान शरद पवार यांनी व्यक्त केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा। आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे। महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला 3000 रुपये हे दिले जातील आणि एसटी हा मोफत दिला जाईल। जो शेतकरी अडचणीत कर्जबाजारी या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांचं कर्ज माफ केलं जाईल आणि नियमित कर्ज फेडेल त्याला 50,000 रुपयाचं प्रोत्साहन दिलं जाईल। आज आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे। जातीनिहाय जनगणना करणार आणि 50% आरक्षण ही जी मर्यादा आहे ती काढून टाकणार आणि हे आरक्षण कष्टकऱ्यांना सर्वांना सहज मिळेल याची व्यवस्था करणार। जी मुलं शिकली आणि नोकरी नाही, बेरोजगार आहेत, या मुलांना दर महिन्याला 4000 रुपयाची मदत ही केली जाईल आणि ज्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती आजारी आहे त्याला आजारातून बाहेर काढण्यासाठी हॉस्पिटलचा खर्च हा झेपत नाही आणि म्हणून जो कोणी आजारी असेल या सगळ्यांना 25 लाख रुपयेपर्यंत आरोग्य विमा आणि त्याला लागणारी सगळी औषधं ही मोफत हा निर्णय उद्धव ठाकरे, मी स्वतः आणि राहुल गांधी यांनी जाहीर केलेला आहे।